नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, मे ते जून 2025 तसेच किंवा समर 2025 एक्झामिनेशनचं विविध कोर्सेसचे एक्झामिनेशन टाइमटेबल अवेलेबल झालेलं आहे। जवळपास सर्वच कोर्सेसचं समर 2025 एक्झामिनेशनचं एक्झाम टाइमटेबल अवेलेबल झालेलं आहे। थोड्याफार राहिलेले असतील ते 1-2 दिवसांमध्ये येऊन जातील। डिटेलमध्ये आपण ह्याच्या अगोदर ह्या व्हिडिओच्या अगोदर आपण MA एज्युकेशन आणि MA हिस्ट्री यांचं सर्वच सेमिस्टरचं समर 2025 एक्झामिनेशनचं टाइमटेबलचा आपण व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, सर्वच सेमिस्टरवाल्यांचं। ठीक आहे, आज दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी आपण आजच्या व्हिडिओमध्ये MA मराठी प्रोग्राम कोड आहे M49 NEP 2020 पॅटर्ननुसार तयार झालेला कोर्स आहे। 70:30 70:30 म्हणजे 70 मार्काला लेखी परीक्षा असणार आहे आणि 30 मार्काला तुमचे इंटरनल असेसमेंट, त्यालाच कॉलेज असेसमेंट, त्यालाच आपण प्रॅक्टिकलचे मार्क्ससुद्धा म्हणतो किंवा होम असाइनमेंटचे मार्क्स म्हणतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण MA मराठी M49 या कोर्सचे समर 2025 एक्झामिनेशनचे फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर, थर्ड सेमिस्टर, फोर्थ सेमिस्टर चारही सेमिस्टरचे एक्झामिनेशन टाइमटेबल डिटेलमध्ये पाहणार आहोत। ठीक आहे, हे टाइमटेबल विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईट ycmu.digitaluniversity.ac वर दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी तयार झालेलं आहे, तयार करून ठेवलेलं आहे त्यांनी। आणि पुन्हा हे 17 एप्रिल 2025 पासून विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर पब्लिश करण्यात आलेलं आहे, प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। ठीक आहे, एक सांगितलं तुम्हाला डिटेल, आपल्याला सांगायची सवय असल्यामुळे डिटेल गोष्ट मी सांगत आहे। परीक्षा खूप लांब आहे त्याच्यामुळं उशिराही सांगितलं या व्हिडिओमध्ये, तरी काळजी करायची गरज नाही, परीक्षेला वेळ आहे। ठीक आहे, सेमिस्टर फर्स्ट सत्र 1 चं टाइमटेबल आपण पाहणार आहोत। आता सत्र 1 ची परीक्षा कुणाची असणार आहे, तर अगोदर जेव्हा केव्हा 2023-24 मध्ये फर्स्ट इयरला जे ॲडमिशन घेतलेले असतील विद्यार्थी, त्यांनी फर्स्ट सेमिस्टरची एक्झाम फेल झालेली असतील आणि त्यांना समर 2025ला एक्झाम काढायची असेल, तो पेपर काढायचा असेल आणि त्यांनी समर 2025ची फीज भरलेली असेल, ऑनलाईन एक्झाम फीज भरलेली असेल, तर अशा पुनर्परीक्षार्थी रिपीटर सेमिस्टर फर्स्टवाल्या विद्यार्थ्यांची हे एक्झाम टाइमटेबल असणार आहे। ठीक आहे, तसेच 2024-25ला ॲडमिशन घेतलेले आणि डिसेंबर किंवा जानेवारी 2025मध्ये ज्यांची सेमिस्टर फर्स्टची एक्झाम झालेली असेल आणि त्या एक्झामिनेशनमध्ये काही विद्यार्थी ॲब्सेंट असून ते पेपर फेल झालेले असतील किंवा पेपर दिलेला असेल व मार्क कमी पडले असतील व फेल झालेले असतील, आणि तसेच ज्यांनी समर 2025ला परीक्षा देण्यासाठी समर 2025चा ऑनलाईन एक्झामिनेशन फीस भरलेली असेल, अशा पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सेमिस्टर फर्स्टचं टाइमटेबल हेच असणार आहे। ठीक आहे, थोडक्यामध्ये सेमिस्टर फर्स्टला जे टाइमटेबल तुम्ही पाहणार आहोत ते पुनर्परीक्षार्थी रिपीटर विद्यार्थ्यांसाठीचं आहे। एक्झामिनेशन फॉर्म भरलेला असेल तरच तुम्हाला ही टाइमटेबल लागू असणार आहे। पहिला पेपर असणार आहे सेमिस्टर फर्स्टचा 27 मे 2025 रोजी सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत। पेपर कोड आहे MAR 570, पेपरचं नाव आहे साहित्य विचार भाग 1। 28 मे 2025 रोजी दुसरा पेपर असणार आहे सकाळी 10:30 ते 1, पेपर कोड MAR 571, पेपरचं नाव साहित्य अभ्यास पद्धती। 29 मे 2025 रोजी तिसरा पेपर असणार आहे सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत, MAR 572, पेपर कोड मध्ययुगीन वाङ्मयाचा इतिहास, पेपरचं नाव। 30 मे 2025 रोजी सकाळी 10:30 ते 11:15 वाजेपर्यंत। हा पेपर खूप डेंजर आहे, ध्यानात ठेवायचा आहे, कारण आपण प्रत्येक पेपर पाहत आहोत सकाळी 10:30 ते 1 आहे, पर 30 मे 2025 रोजी होणारा पेपर सकाळी 10:30 ते 11:15 वाजेपर्यंत आहे, 1.25 तासाचा पेपर आहे। तर तुम्ही गलतफहमीमध्ये राहू नका की सगळेच पेपर 2.5 तासाचे आहेत म्हणून। ध्यान करायचं आहे, ह्या पेपरला 1.25 तासाचा पेपर आहे। उत्तरपत्रिका हातात पडल्या लिहायला चालू करायचे फास्ट वेगानं। 1.25 तासामध्ये तुमची सर्व प्रश्नांची उत्तरे लिहिणं होणार नाहीत। ठीक आहे, हा पेपर
जाणून बुजून ध्यानात ठेवायचं आहे. MAR 573 हा पेपर कोड आहे. साहित्यातील प्रवाह भाग 1. 31 मे 2025 रोजी ऑप्शनल पेपर असणार आहे. नाव सांगतो, सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत असणार आहे. MAR 574 व्यावसायिक लेखन किंवा ह्याला ऑप्शनल पेपर असणार आहे. सकाळी 10:30 ते 1 याच वेळेमध्ये. MAR 575 संहिता संपादन आणि ग्रंथनिर्मिती. म्हणजेच काय, 31 मे 2025 रोजी तुमचा MAR 574 किंवा MAR 575 या दोन्हीपैकी एक पेपर असणार आहे. कोणता पेपर असणार आहे ही तुम्हाला आता पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी असल्यामुळे तुम्हाला माहीतच असणार आहे, कारण तुमच्या जुन्या हॉल तिकीटवर त्याची प्रिंट आलेली असणारच आहे. ठीक आहे. पुढे 6वा पेपर असणार आहे 1 जून 2025 रोजी सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत. MAR 599 संशोधन पद्धती. सत्र 2 सेमिस्टर 2. आता सेमिस्टर 2मध्ये 2 प्रकारच्या विद्यार्थ्याचं टाईमटेबल असणार आहे. एक असणार आहे 2024-25 मध्ये फर्स्ट इयरला नव्याने ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांचं रेग्युलर टाईमटेबल असणार आहे. त्याचं आपोआपच सेकंड सेमिस्टरची त्यांची एक्झाम असणार आहे. ठीक आहे. त्यांना फीस वगैरे भरायची गरज नाही. त्यांचं आपोआपच सेकंड सेमिस्टरचं हॉल तिकीट येणार आहे. तरी फक्त अभ्यास करायचा आहे. ही एक प्रकारचे विद्यार्थी. दुसरे विद्यार्थी ज्यांनी कोणी 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये ॲडमिशन घेतलेले असतील आणि सेकंड सेमिस्टरची एक्झाम फेल झालेली असतील व पुढे बी कधी त्यांनी पास झालेले नसतील, फेल झालेले विद्यार्थी असतील. मग अशा विद्यार्थ्यांनी जर समर 2025 एक्झामिनेशनचा ऑनलाईन एक्झामिनेशन फॉर्म भरला असेल तरच त्यांना ही सेमिस्टर सेकंडची एक्झाम देता येणार आहे. काही विद्यार्थी फेल झालेले असतील आणि त्यांनी समर 2025ला गेल्या महिन्यामध्ये फॉर्म निघाले होते, ऑनलाईन एक्झामिनेशन फॉर्म निघाले होते, त्या काळामध्ये त्याच वेळेमध्ये जर त्यांनी समर 2025चे ऑनलाईन एक्झामिनेशन फॉर्म भरले नसतील तर त्यांना ही परीक्षा देता येणार नाही. विद्यापीठात नियम आहे की ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरला ॲडमिशन घेता तेव्हा फर्स्ट इयरच्या ॲडमिशन फीसमध्येच तुमचं फर्स्ट सेमिस्टर सेकंड सेमिस्टरची फीस इन्क्लूड केलेली असते. त्याच्यामुळे तुम्ही सलग परीक्षा देत राहिलात, फर्स्ट सेमिस्टर पास झालास, सेकंड सेमिस्टरला ऑटोमॅटिक हॉल तिकीट येत राहतं. आणि जर तुम्ही फेल झालेला असाल एकही पेपर, तर फेल झालेल्या पेपरला तुम्हाला काढायचं असेल तर पुढची फेल झाल्यानंतरची पुढील एक्झाम जी येते त्या एक्झामिनेशनचा तुम्हाला ऑनलाईन एक्झाम फीस भरलीच पाहिजे. भरल्यानंतरच तुम्हाला ती परीक्षा पास होता येईल, परीक्षा देऊन पास होता येईल. ऑटोमॅटिक तुमचा पेपरची फीस भरून घेणार नाही विद्यापीठ. जर तुम्ही रेग्युलर पास होत असाल तर तुमची ऑटोमॅटिक फीस भरलेली असतेच, ऑलरेडी फर्स्ट इयरची भरलेली असते, सेकंड इयरची भरलेली असते, ऑल सेमिस्टर भरलेली असतात. त्याच्यामुळे तुम्ही कंटिन्यू पास होत गेला तर तुम्हाला फीस भरायची गरज नाही. बट तुम्ही फेल झाल्यावर तुम्हाला परीक्षा फीस भरावी लागते. ठीक आहे. तर अशा प्रकारे सत्र 2मध्ये 2 प्रकारचे विद्यार्थी येतात, रेग्युलर विद्यार्थी आणि पुनर्परीक्षार्थी रिपीटर विद्यार्थी येतात, फेल झालेले विद्यार्थी व परीक्षा फॉर्म भरलेली. तर पहिला पेपर असणार आहे 2 जून 2025 रोजी सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत MAR 576 साहित्य विचार भाग 2. दुसरा पेपर 3 जून 2025 रोजी सकाळी 10:30 ते 1 MAR 577 आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास. तिसरा पेपर 4 जून 2025 रोजी सकाळी 10:30 ते 1 MAR 578 भाषा विज्ञान. चौथा पेपर 5 जून 2025 सकाळी 10:30 ते 11:15 वाजेपर्यंत, सव्वा तासाचा पेपर ध्यानात ठेवायचा आहे. MAR 579 साहित्यातील प्रवाह भाग 2. पाचवा पेपर असणारा ऑप्शनल पेपर 6 जून 2025 रोजी सकाळी 10:30 ते 1 MAR 580 तौलनिक साहित्य अभ्यास किंवा MAR 581 मराठी रंगभूमी. ह्या दोन्हीपैकी कोणता आहे पहा. पुन्हा हे सेमिस्टर 3चं एक्झाम टाइम टेबल आपण पाहणार आहोत. सेमिस्टर 3चे वरी सांगितल्याप्रमाणे रिपीटर पुनर्परीक्षार्थी फॉर्म भरलेले विद्यार्थ्यांचीच ही एक्झामिनेशन असणार आहे. अगोदर फेल झालेले विद्यार्थी असतील व ज्यांनी गेल्या महिन्यामध्ये समर 2025 एक्झामिनेशनचा एक्झाम फॉर्म भरलेले असतील अशा रिपीटर पुनर्परीक्षार्थी एक्झामिनेशन विद्यार्थ्यांची 3rd सेमिस्टरचं एक्झाम टाइम टेबल आपण पाहणार आहोत. फर्स्ट पेपर असणार आहे 27 मे 2025 रोजी 2:30 ते 5 वाजेपर्यंत MAR 602 लोकसाहित्य. सेकंड पेपर 28 मे 2025 2:30 ते 5 वाजेपर्यंत MAR 603 वाङ्मय प्रकार. तिसरा पेपर 29 मे 2025 2:30 ते 5 वाजेपर्यंत MAR 604 भाषेचा उपयोजन लक्ष्य अभ्यास. चौथा पेपर 30 मे 2025 रोजी 2:30 ते
4:45 वाजेपर्यंत छोटा पेपर आहे MER 605 मराठी ललित गद्य. शेवटचा पेपर व 5वा पेपर असणार आहे 31 मे 2025 रोजी ऑप्शनल पेपर MER 606 साहित्य आणि ललित कला किंवा MER 607 चळवळी आणि साहित्य ह्या दोन्हीपैकी एक असेल. आता शेवटी आपण आलेलो आहोत सत्र 4 सेमिस्टर 4चे एक्झाम टाइम टेबल. सत्र 4 म्हणजेच हे रेग्युलर विद्यार्थ्याचं एक्झाम टाइम टेबल असणार आहे. रेग्युलर म्हणजे कोणते विद्यार्थी असतील सत्र 4चे ज्यांनी 2023-24 मध्ये फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेलं असेल, तसेच ज्यांनी 2024-25 मध्ये सेकंड इयरला ॲडमिशन घेतलं असेल. तर सेकंड इयरचं 4th सेमिस्टरचं सत्र 4चं एक्झामिनेशन टाइम टेबल रेग्युलर विद्यार्थ्याचं, ह्याच्यात पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी येत नाही. टाइम टेबल पाहणार होता आपण. पहिला पेपर 2 जून 2025 रोजी दुपारी 2:30 ते 5 वाजेपर्यंत MER 615 साहित्यातील प्रवाह भाग 3. दुसरा पेपर 3 जून 2025 2:30 ते 5 वाजेपर्यंत MER 616 वैचारिक मराठी साहित्य. तिसरा पेपर 4 जून 2025 रोजी 2:30 ते 5 वाजेपर्यंत MER 617 मराठी साहित्याचा सांस्कृतिक अभ्यास. शेवटचा पेपर व चौथा ऑप्शनल पेपर 2:30 ते 5 वाजेपर्यंत MER 618 साहित्यकृतींचे माध्यमांतर किंवा MER 619 आधुनिक मराठी भाषांतील साहित्य. ह्या दोन्हीपैकी तुमचा एक असणार आहे. तुमच्या सेकंड इयरच्या ॲडमिशन फॉर्ममध्ये ह्याचा उल्लेख केलेला असेल तुमचा ऑप्शनल पेपर कोणता आहे. जर माहीत नसेल तर स्टडी सेंटर कॉलेजला सुद्धा तुम्ही विचारून चौकशी करू शकता. अशा प्रकारे सर्व सेमिस्टरचं आपण टाइम टेबल बघितलेलं आहे. खाली नोटीस दिलेली आहेत, एक 7 नोटीस दिलेली आहेत. ती 7ही नोटीस तुम्ही वाचायचं आहे, तुमच्या कामाचं आहे. व्हिडिओ मोठा होत असल्याने मी ती काही वाचणार नाही, तुम्ही वाचून घ्या. व्हिडिओमधील जर माहिती अस्पष्ट दिसत असेल तर व्हिडिओच्या सेटिंगमध्ये जायचं आहे, क्वालिटीच्या पुढे ॲटोच्या पुढे क्लिक करायचं आहे, ॲडव्हान्स्डमध्ये जायचं आहे आणि व्हिडिओचा हायेस्ट रिझोल्युशन 720p किंवा 1080p किंवा मॅक्झिमम 2110 असं मॅक्झिमम जी रेझोल्युशन असं आहे त्या रेझोल्युशनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्ही झूम करून तसेच फॉन्ट क्लिअर पाहू शकता. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.